ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राइब व लाईक करा। माढा सोलापूर लोकसभेतील महायुतीचे उमेदवार विजयी करण्याचा मनसेचा निर्धार। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी विना अट पाठिंबा जाहीर केलाय। या पार्श्वभूमीवर माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर इथे पार पडली। यावेळी बोलताना दिलीप बापू धोत्रे म्हणाले की आमचे नेते राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विना अट जाहीर पाठिंबा केलाय। यामुळे राज्यातील जनतेचा राज ठाकरेंवरील असलेला विश्वास महायुतीच्या उमेदवारांना फायदेशीर ठरेल असा धोत्रे यांनी व्यक्त केलाय। यावेळी त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील स्मारक झाले पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे या अपेक्षा ठेवून मोदी सरकारला पाठिंबा दिला असल्याचं सांगितलंय। या आदेशाचे पालन करण्यासाठी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदारांच्या घराघरात जाऊन मनसे पदाधिकारी प्रचार करतील असा विश्वास देत माढा आणि सोलापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केल्याचे सांगितलंय। यावेळी मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्याला त्या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत आणि या देशाचं भलं व्हावं यासाठी त्या ठिकाणी विना अट विना शर्त त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। हा पाठिंबा देत असताना राजसाहेबांनी मोदी साहेबांकडनं काय अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, आम्हाला मनसेला काय पाहिजे तर आम्हाला मनसेला मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला गेला पाहिजे, महाराष्ट्रातल्या सर्व गड किल्ल्यांचं त्या ठिकाणी संवर्धन झालं पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे या अपेक्षा व्यक्त करून त्याचबरोबर अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं काम पूर्ण झालं पाहिजे या माफक अपेक्षा ठेवून या ठिकाणी माननीय राजसाहेबांनी विनाशर्त पाठिंबा दिला होता। आणि त्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही कामाला लागलेलो आहोत। आणि त्यासाठी आज माढा लोकसभा मतदारसंघातील आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी आम्ही बैठक आयोजित केली होती। या बैठकीला प्रामुख्याने आमचे तिन्ही जिल्हाध्यक्ष, साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, माढ्याचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे हे तिन्ही जिल्हाध्यक्ष आणि आमचे सर्व उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष या प्रमुख लोकांची या ठिकाणी बैठक घेतली आणि आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी सक्रिय होऊन आम्ही या ठिकाणी प्रचारात सहभागी झालो पाहिजे आहोत आणि निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त या ठिकाणी मतदान करून हे दोन्ही उमेदवार आम्ही विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत।